नमस्कार मित्रांनो, आपल्याच्या टॉपिकमध्ये आपण शिकूया कोणत्या पण डिझाईनला एका क्लिकमध्ये कलर ग्रेडिंग कसं करायचं. ठीक आहे. तर कलर ग्रेडिंग करण्यासाठी आपण एक बनवलेली डिझाईन घेऊया. बनवलेली डिझाईन कोणती, आता समजा ही आपण काल अपलोड केलेली डिझाईन आहे. यामध्ये आपण कलर ग्रेडिंग करूया आणि डुप्लिकेट करूया. ठीक आहे. तर या डिझाईनमध्ये वन क्लिकमध्ये आपण पूर्ण इमेजवर कलर ग्रेडिंग कसं करायची हे शिकूया. ठीक आहे. तर सर्वात अगोदर इथे यायचं ॲडजस्टमेंट लेअरवर आणि ग्रेडियंट मॅप. ठीक आहे. ग्रेडियंट मॅपवर क्लिक केल्यावर ब्लेंडिंग मोड करायचा याचा सॉफ्ट लाईट केला. त्यानंतर ऑपेसिटी याची ठेवायची 50. ठीक आहे. मग ग्रेडियंट मॅपवर या ग्रेडियंटवर क्लिक करायचं. आता इथं बघा ग्रेडियंट टाईप आहे. ठीक आहे. ग्रेडियंट टाईपला इथं करायचं नॉईज आणि याची रफनेस ठेवायची आपण 10. ठीक आहे. आणि इथं करायचं रँडमाइज. हे बघा तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे शेड दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण डिझाईन बनवून झाल्यावर आपण कलर ग्रेडिंग करू शकतो. तर कलर ग्रेडिंग हे बघा तुम्हाला तुमच्याप्रमाणे जो कलर बरोबर वाटेल तुम्ही तो ठेवू शकता. फक्त आपल्याला रँडमाइजवर क्लिक करत राहायचे. दिसतंय तुम्हाला? हे बघा. आणि याला करूया आपण ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं एक कलर ग्रेडिंग झालेली आहे. हे बघा. आणि ती कलर ग्रेडिंग आपल्या पूर्ण इमेजवर अप्लाय होती. ठीक आहे. हे बघा. थँक्यू.